नमस्कार. दादा रामकृष्ण हरी. मी प्रसाद इंगे, अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका अध्यक्ष. आपल्या तालुक्याचे युवा आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले आपल्या तालुका पर्यटन क्षेत्र आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झालाय त्या तालुक्यातील शिवजन्मभूमी आपला जुन्नर तालुका. त्या जुन्नर तालुक्यात लोक पर्यटनासाठी येतात. त्या पर्यटकांकडून लोक अमानुषपणे बुवा हे म्हणजे दादागिरी करून आमच्या पावत्या द्या, आम्हाला पैसे द्या म्हणून ते सगळ्या गोष्टी करतात. तर शरददादांनी आता मध्यंतरी सांगितलेले तालुक्यात कोणाकडून पैसे घेऊ नका. आपला तालुका ही शिवजन्मभूमी, आपण लोकांना अडवणूक केली पाहिजे नाही, हे 100% शरददादांनी पण सांगितलं. आणि इतर मागच्याही लोकप्रतिनिधींनी अतुलदादा बेनके असतील त्यांनी पण कधी या गोष्टीला कधीही थारा दिलेला नाही या गोष्टीला आतापर्यंत. पण ह्या गोष्टीसाठी जर आपण तालुक्यातलेच माणसं ना, तालुक्यातल्या लोकांकडून जर पैशाची मागणी असेल, जमीन कोणाची काय किंवा काय, मी आता स्वतः नाणे घाटात गेलो होतो तर एक व्यक्तीची माझे आता हे आलं म्हणजे माझ्या डोक्यात स्वतः आलं. मग ती व्यक्ती माझ्या पैसे मागते. अरे दादा आम्ही तालुक्यातले, आपल्या तालुक्यातल्या लोकांना टोल माफ आहेत बरोबर. आपल्या तालुक्यातले लोक पर्यटनासाठी येतात. आपला तालुका हा खूप मोठा तालुका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपला तालुका म्हणजे देशाचा मान आहे, देशाचा अभिमान आहे. आणि तिथं माझा राजा जन्माला आलाय शिवाजी महाराज. आणि त्या तालुक्यात जर लोकांची लुटमार होत असेल तर या गोष्टीला आम्ही कधीही समर्थन करणार नाही. ही भावना आमची असणार आहे संदीप भाऊ कधी पण. मग ह्या गोष्टीला आपण तरी किती प्राधान्य द्यायचं किंवा नाही द्यायचं हे आपल्या सगळ्यांचा विषय राहील. हीच माझी एक भावना आहे की तालुक्यातल्या लोकांनी, आमदारांनी, लोकप्रतिनिधी तालुक्यातले आपले सगळ्या 3.5 लाख मतदार बंधू भगिनींचे जे स्वतः प्रतिनिधित्व करतात आमदार साहेब, ते स्वतः ते सांगतात. तर आपण काय या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे, माझी ती एक अपेक्षा आहे. किंवा या गोष्टींना आपण थारा दिला नाही पाहिजे. तालुक्यात आपला पर्यटन तालुका आहे. आपल्या तालुक्यासाठी आपण लोक येतात, सगळेजण येतात. आपल्या तालुक्यात काही सामाजिक कार्य होतात तर आपण ह्या गोष्टींना आपण पाठबळ देणं योग्य नाही ना. माझी तीच एक भावना आहे. प्रशासनाला पण का अमानुषपणे लोकांकडून पैसे घेणं हे चुकीचं आहे, हीच माझी एक विनंती आहे. बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. काय झालं होतं? कुठं कोणी पैसे घेतले आपल्याकडे? कुठं नाणेघाटला मागणी नाही, माझ्याकडून नाही घेतले. पण मी लगेच गाडी युटर्न केला तर त्या माणसांचं एक म्हणणे आलं पैसे द्या. म्हणलं बघा दादा आम्ही पैसे देऊ शकत नाही, ते सगळे आमच्याकडे व्हिडिओ आहे बरं का. तर ते म्हणले एक काम करतो, आम्ही निघतो लगेच, इमिजिएटली युटर्न मारतो. बघ काही नाही, त्याच्याविषयी काही झालं नाही, आमचा काही विषय नाही. फक्त एक आपल्या लोकांकडून पैसे घेतले नाही पाहिजे, ही माझी एक विनंती. काय आपल्याकडे व्हिडिओ ते दाखवतो का? हा ते दाखवतो, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. ऑन कॅमेरा दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. कोणी मागितले पैसे? ते कोण होते दादा मी ओळखत नाही. त्या दादांना ज्येष्ठ नागरिक होते, त्यांना मी ओळखत नाही, पण त्यांनी मागितले होते. पण आपण काय, मी पण दिले नाही आणि मी पण ते थांबलो नाही. मी पण दिले नाही ते थांबलो पण नाही. मी तिथं दिले पण नाही थांबलो पण नाही. व्हिडिओ दाखव ना मग. हा मग मी तुम्हाला दाखवतो, व्हॉट्सअप करतो मग तुम्हाला 2 मिनिटं. पण आत्ताही पण तुम्ही लाईव्ह करू शकता, ते जाऊन तुम्ही लोकांची कशी लुटमार चालू आहे ते बघू शकता. अहो त्यांचं आता मी नाव कसं सांगू साहेब तुम्हाला. मी एक तालुक्याचं एक काहीतरी ऐका ना, मी एखाद्या एंट्रीचेच आपला तालुका हा शिवजन्मभूमी, शिवाजी महाराज जन्मलेले आहेत. मग वन विभागाचे अधिकारी असे काय, त्यांना असे काय कोणते हॉटेल आले नाही ते नाही माहिती मला कोण होते. पण वन विभागाचा असा म्हणजे गणवेश वगैरे असा काही नव्हता किंवा प्रशासनाचा कोणच माणूस नाही. तुम्ही आत्ताही जाऊन चेक करू शकता तिथं कोण आहेत. नाही प्रशासनाचा कोण माणूस नव्हता. मी स्पष्ट सांगतो, मला नाही माहिती कोणत्या हॉटेलवर होतं, मी काय सांगू कोणत्या हॉटेलवाली होती. संदीप भाऊ म्हणले बाईट द्यायची, 100% खरं आहे, ते खोटं अजिबात नाही. आताही संदीप भाऊ गेले स्वतः तर तिथं ते दिसणार काही खोटं असं काहीच विषय नाही, हाय स्पष्टता. आता हा समजा हातीतला माणूस हा माझा मित्र, इकडे बाळा तू नाव सांग. दीपक भरत बोरकर, राहणार उसरान. नमस्कार, नाव काय? दीपक भरत बोरकर, राहणार उसरान.
काय झालं होतं भाऊ? मी तिथं गेल्यानंतर मी म्हणलो मी ग्रामस्थ इथला लोकल आहे, का आम्हाला सूट पाहिजे, बरोबर. लोकल माणसाकडून तुम्ही कसले पैसे घेता? लोकल माणसाकडून तुम्ही पैसे घेऊ शकत नाही. ज्यावेळेस पहिला टोल नाका जो लागतो त्यावेळेस आम्हाला तिथं सूट भेटली, आम्हाला तिथून आम्ही पुढे गेलो. आता हे सगळे पाहुणे आले होते, माझ्याकडे आले होते, हे माझे सगळे वर्गमित्र. यांना घेऊन मी फिरायला नाणेघाटात गेलो. तिथं गेल्या असता सह्याद्री हॉटेल म्हणजे गणेश भाऊचं जे हॉटेल आहे त्यांच्या थोडं पुढे गेलं ते आपलं रांजण वगैरे लागतं, तिथं दगडी वगैरे लावलेले आहेत. तिथं गेल्या असता हा तर ते म्हणले ही प्रायव्हेट जागा आहे, इथं तुम्हाला पैसे द्यावा लागतील पार्किंगचे. कोण म्हटलं? गणेश भाऊचे जे कार्यकर्ते म्हणजे किंवा कामाला ठेवले असतील ते, मग त्यांचं नाव माहिती नाही, रावते आडनाव मला एवढं माहितीये, कोणतरी होतं तिथं. ते म्हणले का तुम्हाला पैसे द्यावं लागतील. म्हणलो आम्ही लोकल असताना आम्हाला कसले पैसे द्यावं लागतील, नाही का हे बोललो मी त्यांना. ते म्हणले नाही नाही तुम्हाला पावती फाडावंच लागेल, नाही तर गणेश भाऊला आम्ही फोन लावतो. म्हणलं तुम्ही गणेश भाऊला फोन लावा. गणेश भाऊला फोन लावल्यानंतर अक्षय भाऊ आणि त्यांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर ते असे बोलले तुमच्या आश्रमचे काही चाळे ते हे वगैरे वगैरे. मग ते चाळे काय आहेत त्या संदर्भात आम्ही चौकीला आलेलो आहे, बाकी काही विषय नाही. कोण म्हटलं? आणि गणेश भाऊ बोलले सगळ्यात फोनवर. महत्त्वाचं मी होतो तिथं, आणि ते टोल नाका जो आहे ना पहिला नाणेघाटचा, त्या लोकांची पण या व्यक्तीविषयी खूप तक्रारी, ते खूप लोकांना त्रास देतात. हा विषय हा गांभीर्याने त्या लोकांनी आम्हाला सांगितलं. आपला शिवजन्मभूमीतला तालुका आहे, आमदारांनी स्वतः सांगितले पैसे घेऊ नका. मग हा माणूस दतिंगचा का करतो? आम्ही तालुक्यातले लोक ती स्वतः, आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग आता तुम्हाला डायरेक्ट हे करतो, त्या बिचाऱ्यांची नावं ना घेऊ. ती बिचारे 2 रुपये रोजाने कामं करतात. ती बिचारी काय म्हणली त्यांचं एवढं म्हणणं आहे, आमचं नाव नका ते घेऊ. म्हणली या माणसाची एवढी दहशत येते ना, त्याला वरचढ माणूस भेटला पाहिजे, एवढी दहशत आहे त्या माणसाची. मग सर्वसामान्य लोकांनी काय करत, बाहेरून लोकांनी आपल्या पर्यटनाला यायचं का नाही? बाहेरच्या लोकांनी आपल्या पर्यटनासाठी यायचं का नाही? आपली शिवजन्मभूमी जुन्नर तालुका शिवछत्रपती महाराजांचा अख्ख्या हिंदुस्थानाचा बादशाही इथं जन्मलेला आहे. तो आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज, ते आमचे बाप आहेत. पण आमच्या बापाच्या भूमीत कुणी यायचं का नाही ही लोक हे दतिंगशाही करून सांगणार आहेत का? हा सांगा साहेब तुम्ही. ती स्वतः तुम्हाला आता मी फक्त ते व्हायरल करू नका, ते बिचारे 2 रुपयांनी काम करतात. मी तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवतो. ही जी प्रतिक्रिया तुम्ही स्वतः देताय आम्हाला, बरं आता भाऊ आता काय तक्रार आहे? तक्रार काहीच नाही. आपल्या आमदारांनी जे सांगितलं ना लोकांकडून पर्यटकांकडून पैसे घेऊ नका, तरी पैशाची लुटमार सारखी चालूच आहे. तीच आमची एक तक्रारचा विषय असाच आहे का जे सर्व फोनवर बोलले, काय बोलले ते सांगा परत. फोनवर जे ते आश्रमाबद्दल बोलले, काय बोलले? अक्षय भाऊंच्या आश्रमाबद्दल. मग तो काय विषय आम्हाला तेच जाणून घ्यायचंय फक्त, बाकी काही नाही विषय. तुम्ही किती लोक गेलता तिथं? आम्ही 2-3 जण होतो. कोण कोण? अक्षय भाऊ, मी आणि 3 जण होतो. आणि अजून काय झालं? बस बाकी काय नाही, पार्किंग वरूनच झालं, बाकी काही विषय नाही. तिथं विचित्र अभद्र बोलायला लागले, त्याच्यामुळं विषय झाला. म्हणलं आम्ही लोकल आहेत, पहिला टोल नाक्यावर सोडलं, पुढं परत म्हणले पार्किंग फाडावी लागेल किंवा काय, असं तसं झालं विषय, बाकी काय विषय नाही. आता तक्रार काय तुमच्या पोलिसांकडे? तक्रार आता काहीच नाही, फक्त सर्वसामान्य लोक जातात तिथं फिरायला जातात, त्यांची लूटमार होऊ नये एवढाच विषय बस.